ही मच्छी आणली आहे, किती छान आहे. एकदम ताजी ताजी मच्छी आहे ही. याला म्हणतात सौंदाळे. ही सौंदाळा मच्छी लय महाग असते आणि आता सध्या तर मच्छी महागच आहे. एवढीशी मच्छी 100 रुपये. एकदम ताजे ताजे आहेत. खायला एकदम चविष्ट असते. त्याची आमटी पण चांगली बनते. आमटीला एक नंबर आहे. भाजायला पण चांगले आहे, पण आता सध्या जरा महाग आहे. आता मी हे नीट करून घेते. पहिली नीट करून घेतली मच्छी. हे मीठ घालते. मीठ लावून 10 मिनिटं ठेवून देते. ह्या मिरच्या ह्या भिजत घालून ठेवल्या होत्या. 2 चमचे धणे, अर्धा चमचा ही हळद, हे खोबरं आहे आणि ही हळद आहे. मिक्सरला लावून घेते. धणे आणि मिरची, हा कांदा, ही लसूण आणि ही तिरफळं. याच्यात हळद टाकली आहे. हळद आणि हे खोबरं एकत्र मी मिक्सरला लावून त्यात थोडं पाणी टाकते. तरी मी मिक्सरला लावून घेते. हे वाटण आता मी अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे. मच्छी पण चांगली धुवून घेतली आहे. कढी बनवायला घेते. गॅस पेटवायला घेते. टोप ठेवते. तेल टाकते. तेल तापलंय. आता मी कांदा टाकते. कांदा पण चांगला टाकलेला आहे. आता मी हे फोडणीला देते. मच्छीची मिरची कशी बारीक वाटली, गंधासारखी ताडसर कढी होते. हे बघा, आता हे पाणी टाकलंय. मिक्सर धुवून पाणी ओतते. बघा, आपल्याला हवी तेवढी ही बनवून घ्यायची. चवीपुरतं मीठ 1.5 चमचा. ही 7 ते 8 कोकम टाकते. हे जरा ढवळून घेते. आता ह्याला उकळ आला की मच्छी सोडणार आमटीत. अशी चांगली उकळून घेतली ना की त्याला कोकम टाकलेलं असतं, ते पण चांगलं लागतं. कसा कलर होतोय बघा. हे मीठ टाकलंय, कोकम टाकलंय बघा. हे पण चांगलं असं उकळताना ते लवकर टाकल्यामुळे कढीला चांगली चव येते. आता बघा कसा उकळ आलेला आहे. खोबरं पण छान शिजून आलं, कोकम पण चांगलं लागलं. आता ही मच्छी मी चांगली धुवून घेतलेली आहे. आता ही मी कढीत टाकते. हे बघा, एक उकळ आला की नंतर मी गॅस बंद करणार. ही बघा, आता चांगली उकळून आली आहे. मच्छी पण चांगली शिजून आली आहे आणि कढी पण छान उकळून आली आहे. आणि हा बघा कलर किती छान आला येतो बघा. चांगली मिरची वापरली की हे बघा असा कलर येतो. जास्त ढवळत नाही. आता हे बघा, ही मच्छी अशी शिजून आली. गॅस बंद करते. कढी आता उतरून घेते. त्याच्यावर हे झाकण ठेवते. मालवणी पद्धतीने ही सौंदाळ्या माशाची कढी मी बनवलेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.